नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे दखल. बघा, आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्या चिमुकल्या उंजळीत बकुळीची फुलं घेऊन धावत धावत गायत्री घरी आली. कधी एकदा आईबाबांना ती फुलं दाखवते असं तिला झालं होतं. दारातूनच ती म्हणाली, आई, बाबा, बघा ना, मी किती सुंदर फुलं आणली आहेत. खरंच छान आहेत, ठेव तिथं, आई म्हणाली. हो, छान वास येतोय, बाबा म्हणाले. गायत्री हिरमुसली, कारण तिला एवढ्या कोरड्या प्रतिक्रियेची अपेक्षाच नव्हती. आई आणि बाबा दोघंही आपापल्या कामात गर्क होते. तिच्याकडे किंवा फुलांकडे न बघताच दोघंही बोलले होते. गौरव शाळेतून घरी आला. आई, आज शाळेतल्या गमतीजमती आईला सांगायची त्याला घाई झाली होती. पण आईने त्याला टोकलं. थांब, आधी बूट काढ. तो परत सांगायचा प्रयत्न करू लागला. आईने त्याला परत अडवलं. आधी दप्तर नीट जागेवर ठेव, कपडे बदलून हातपाय धुवून घे आणि जेवायला बस. गौरवचा हिरमोड झाला. आपलं म्हणणं आईबाबांनी ऐकून घ्यावं एवढीच त्या दोघांची अपेक्षा होती. आपला आनंद त्यांना आपल्या आईबाबांबरोबर वाटून घ्यायचा होता. कडेवर छोटं बाळ असलेली आई दुसऱ्या कोणाशी तरी बोलत आहे. तिचं आपल्याकडे लक्ष नाही हे लक्षात आल्यावर ते बाळ देखील आपल्या छोट्याशा हाताने आईचा चेहरा आपल्याकडे वळवून घेतं. पण गायत्री आणि गौरवला आता तसंही करता येत नव्हतं, कारण ते आता बाळ नव्हते. आईबाबांच्याही कधीतरी लक्षात येतं की आपण आपल्या मुलांना वेळच देत नाही आहोत. मग एखाद्या शनिवार रविवारी ते त्यांना मॉलमध्ये घेऊन जातात, खरेदी करतात, बाहेरच जेवून येतात. पण मुलांना हे हवंय का? बाहेरच न्यायचं असेल तर त्यांना जवळपासचे किल्ले, धरणं, नद्या यांची ओळख करून देता येईल. अशा ठिकाणी जाताना कसं जायचं, काय काय बघायचं, गाडीचं बुकिंग, होणारा अंदाजे खर्च, बरोबर न्यायचे खायचे पदार्थ या सगळ्यांमध्ये मुलांना सामावून घेतलं, छोटी छोटी कामं त्यांच्यावर सोपवली तर त्यांना ही इन्व्हॉल्वमेंट नक्कीच आवडते. अशा वेळेला मुलं प्रत्येक गोष्ट शिकायचा प्रयत्न करत असतात. आपणही शिकतच मोठे झालोत हेच आपण विसरतो आणि मुलांना चुका करायला देखील वाव मिळू देत नाही. वयाच्या एका टप्प्यापर्यंत हे ठीक आहे, पण त्यानंतर अशी मुलं बावचळतात. आपण त्यांना आयुष्यभर पुरणार नाही आहोत याचं भान आपल्याला नसतं. आपले आईबाबा आपलं म्हणणं ऐकून घेत आहेत, वेळोवेळी मार्गदर्शन करतायत, प्रोत्साहन देत आहेत, म्हणजे माझी दखल घेत आहेत याची ज्या मुलांना खात्री असते त्यांचा आत्मविश्वास वाढतो. घरातल्या प्रत्येकाचा एकमेकांशी संवाद असायला हवा, हे मात्र नक्की. धन्यवाद.